नॉट बॅड. थँक्यू. मॅम, तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो? शुअर. तुम्ही रोज असं बाहेरून जेवण का मागवता? घरून का नाही आणत तुम्ही डबा? घरून? यू नो वॉट मिस्टर देवांश, मला पर्सनल गोष्टींबद्दल बोलायला अजिबात आवडत नाही. आणि दॅट इज द ओनली रिझन मी माझ्या केबिनमध्ये बसून एकटी जेवते. सो इफ यू डोंट माइंड, प्लीज माझ्याशी पर्सनल गोष्टींबद्दल बोलू नका. या, आय गॉट इट. सई, सई. देवांश, आलात तुम्ही? येस. त्या इकडे बसा. गॉड. हो, दमलात वाटतं खूप. हा ना, खूप काम होतं आज. हो ना, या पाणी प्या म्हणजे जरा बरं वाटेल तुम्हाला. थँक्यू सो मच. बस 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 बस. थँक्यू. मग कसा होता आजचा दिवस? तेच ते आपलं काम काम बिझी रे, बाकी काही नाही. देवांश, आजचा डबा तुम्ही नाही खाल्लात का? हे कसं कळलं तुम्हाला? हा, जे तुम्ही डिटेक्टिव्ह वगैरे व्हायला होता? नाही, कसं कळलं म्हणजे एरवी तुम्ही चाटून पुसून डबा साफ करता ना. आज कांदा, टोमॅटो, मिरची सगळं काही असं वेगवेगळं काढलेलं आहे म्हणून विचारलं. ते ऍक्च्युली काय झालं, शमिका मॅम सो त्या रोज ना बाहेरून डबा मागवतात. आणि आज ना काय झालं काय माहिती, त्यांची जरा ऑर्डरच चुकली. त्यांचं जेवण फार असं स्पायसी आलं होतं, खूपच तिखट होतं. मग मी त्यांना म्हणालो की तुम्ही माझा डबा खा. मग तुम्ही काय खाल्लं? मी ते त्यांनी ऑर्डर केलेलं. अच्छा, मग मी काम करत जाऊ का? उद्यापासून ना त्यांच्यासाठी सुद्धा डबा देत जाईल. शाला एवढा असू द्या, रिलॅक्स. नाही, कसे ते पण बाहेरच खातात ना. अजिबात नको, असं काही करायची गरज नाही. पण का आई? अगं, किती झालं तरी देवाच्या बॉस आहेत त्या, आणि त्यांना स्वतःची काळजी घेता येते. आणि आपण दुसऱ्याच्या आयुष्यात इतकी ढवळाढवळ करू नये. आणि तुला इतकंच वाटत असेल ना, तर त्यांना आपण घरी बोलवूया जेवायला. काय? हा, कशाला? अरे काय चाललंय तुमचं? हा, घरी का बोलवायचं आता त्यांना? काहीही काय. आणि आई, आता लग्न झालंय माझं, रिलॅक्स. गप्प बस, ते माहितीये मला. मग काय झालं, बोलवूया त्यांना. मी तुझ्यासाठी कॉफी करून आणली. हा, चालेल चालेल. काय म्हणाले आई? नाही म्हणजे त्यांना जेवायला बोलवण्याचा आणि आपल्या लग्नाचा काय संबंध? ऍक्च्युली काय आहे, आईची फार जुनी सवय. माझी कुठली नवीन मैत्रीण झाली की त्या मैत्रिणीला हिला भेटायचं असायचं. म्हणून मग घरी बोलव जेवायला, यु नो काहीतरी सुरू असतं तिथं, मस्करी करते ती. पण मग मी काय म्हणते, आपण खरंच बोलूयात ना त्यांना घरी जेवायला. यार सई, असं कसं बोलवणार? त्या का मैत्रीण आहेत का माझ्या? आणि दुसरं म्हणजे त्यांना घरी बोलवायला काहीतरी कारण पण लागेल ना. असंच कसं बोलवायचं? तुमचं पण म्हणणं खरंच आहे म्हणा, ते पण आहेच. आपल्याला जवळ यायला कारण लागत नाही. देवांश, देवांश, काय आपण आपल्या रूम मध्ये नाही आहोत. हा तर काय? आई, सही चिटिंग आहे. काही चिटिंग चिटिंग आहे. अजिबात मला नाही आवडत. नाही, अजिबात नाही आवडत. नाही, अजिबात नाही. अरे हे काय? अरे देवा, जरा सावकाश खा, ठसका लागेल नाही तर. उशीर होतोय मला ऑलरेडी. काही उशीर झालेला नाहीये, अगदी वेळेत आहेस तू. आणि उगाच अति लवकर सुद्धा जाऊ नये ऑफिसला. घे अजून एक खा. अरे यार, तू काय करतेस? नकोय मला. बर बर बर, डबा इथे ठेवते. आम्हाला डबा आहे. हो, अहो मी काय पिकनिकला जातोय का? हा एवढा डबा संपवता दिवस संपेल माझा. काय काय तू बोल ना. झालं. फक्त तुमच्या एकट्याचाच डबा नाही दिलेला मी, शमिका मॅडमचा सुद्धा दिलाय आज डबा. का?
अगं आपलं बोलणं झालंय ना यावर सई. एक्झॅक्टली. हो आई, पण मला नाही राहवलं हो. त्या बिचारा बाहेर खातात ना, म्हणून मी दिला डबा आज. सई पण तो त्यांचा चॉईस आहे ना. हे सगळं करायची खरंच काहीच गरज नाही. बरं आजच्या दिवस असू द्या ना प्लीज. ए हा, ओमी कुठे राहिला? ओमी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाळा. गुड मॉर्निंग ऑलरेडी. येस. आई, आपल्या ओमीने ऑफिस चांगलंच सिरियसली घेतलं. ओमी, हा, अंजली कुठे आहे? तिला वेळ लागणार आहे का? नाही म्हणजे आता आपण सगळे नाश्त्याला बसलोय ना, तिला जर खाली यायचं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, मी वर जाऊन तिला देईन नाश्ता. म्हणजे तिथं रूम मध्ये नाहीये. ती तर मगाशीच रूम मधनं बाहेर पडली. मला वाटलं ती तुम्हाला हेल्प करायला आली आहे खाली. छे, आम्ही तर तिला बघितलं सुद्धा नाहीये सकाळपासून. अरे पण मग अंजली घरात नाहीये तर गेली कुठे? सई गेली असेल कुठे. आपल्याला काय करायचंय? तुम्ही नका टेन्शन घेऊ, रिलॅक्स. देवांश, असं काय बोलताय तुम्ही? ती काहीच न खाता पिता गेलीये आणि त्यात ती प्रेग्नेंट आहे, माहिती आहे ना तुम्हाला? हे तिला नाही माहिती का? अरे तिलाच जर स्वतःची काळजी नाहीये तर आपण का टेन्शन घेतोय तिचं? चक. हे बरोबर आहे बहिणी. शेवटी अंजली आहे ना ती. ती आय एम शुअर नक्की बाहेर ना पिझ्झा किंवा बर्गर खायला गेली असणार आहे. घरचं जेवण खायला कुठे आवडतं तुला? ज्या डोक्यात एक काय सुरू असतं काही कळत नाही बाई. ते जर कळलं असतं तर इतकं काही झालंच नसतं ना. तिला फक्त शॉपिंग आणि बाहेरचं खाणं एवढंच सुचतं. आज त्यावरनं आठवलं कालचं बिल किती झालं असेल, गेस करा. त्या मुलीने एका दिवसात 28,000 रुपये खर्च केलेत कुठल्या तरी ब्युटी प्रोडक्ट्स वरती. हे म्हणजे जरा जास्तच झालं नाही? आपण असं करूया, आज ती आली ना की तिला शांतपणे बसून सांगूया, बोलूया जरा तिच्याशी. नाही, बोला बोला, करेक्ट आहे. छान शांतपणे बसून बोला तिच्याशी, ॲज इफ ती काय खरंच ऐकणार आहे तुमचं.